7 तर 1 2 3 गोकुळ उत्पादक संघ जो कोल्हापूरला आहे त्याचे सो हेलो गाइज, वेलकम बॅक टू अदर्स व्लॉग्स. आय होप यू गाईज आर डुईंग वेल. सो आज आहे गोपाल काला. तर गोपाल कालाच्या तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा. तर त्याचबरोबर आता मी चाललो आहे ठाण्याचा दही काला उत्सव आपण नक्कीच बघूया. तर व्लॉगमध्ये स्टे ट्यून राहा. सो गाईज मी आता खाली आलो आहे आपली गाडी काढण्यासाठी. गाईज इथं तुम्ही बघू शकता, इथं गाडीला किती धूळ लागलेली आहे बघा. पूर्ण बघा घाण झालं आहे जस्ट बिकॉज ऑफ दिस कन्स्ट्रक्शन एरिया. हे कन्स्ट्रक्शन सगळीकडे चालू आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यामुळे पूर्ण गाडीला धूळ लागले. तर आता फटाफट धूळ काढतो आणि मग धूळ झाल्यानंतर आपण निघूया. हे बघा पूर्ण ते माती वितीचे पूर्ण डाग बघा गाडीवर लागले. सो फटाफट ते मी काढतो आणि मग आपण निघूया ठाण्यासाठी. या ठिकाणी मित्र माझा भूसा आलेला आहे. अरे कोई वॉचमैन ही नहीं है रे. तो किधर गाड़ी लगा सकते हम लोग? देखना पड़ेगा. साला वॉचमैन भी नहीं है. हा का. स्वतः इथं 12-1 झालेत. आम्ही आता पोहोचलो आहे ठाण्याला. श्रेयांश माझ्यावर आला आहे, आमचा सेकंड व्हिडिओग्राफर. आम्ही दोघं आता आलो आहे. श्रेयांश कशी होती राईड? मस्त होती एकदम है ना. थोडं मध्ये ट्रॅफिक भेटलेली. हो. 2 गोविंदा पथक पण आम्हाला भेटलेले. त्यांना आम्ही एकदम अप्रिशिएट वगैरे केलं आणि आता आम्ही पोहोचतोय. आता भूसा आम्हाला इथं पार्किंग देतोय, कुठे पार्किंग करायची, बिकॉज त्याच्या सोसायटीमध्ये आम्ही आलोय है ना. बघू लेट सी. जाताना आता बघू ट्रॅफिक नाही भेटली पाहिजे. मेन सीन तर तो आहे. तर बघा हा गेलाय पार्किंग शोधायला. हे काय रे पार्किंग. चला गाईज मी गाडी पार्क करतो आणि तुम्हाला भेटतो. सो गाईज आता जिथं आम्ही गाडी पार्क केलेली तिथं आता आम्ही चाललो आहे आता खाली राऊंड मारायला, ज्यासाठी आम्ही खास आलो आहे गोपाल कालासाठी. त्यासाठी आता आम्ही दोघं जण चाललो आहे. आणि आता इथं कोणतरी आपली टाटाचीच आहे हॅरियर ही गाडी लावली आहे आणि आपली गाडी इथे ही आपली गाडी. सो फटाफट आपण आपली गाडी काढूया. या ठिकाणी आम्ही आता थांबलेलो हॉस्पिटल मेडिकल. ते या ठिकाणी आम्ही आता थांबलेलो होतो मेडिकलमध्ये. श्रेयांशची अचानक तब्येत डाऊन आहे. तर काय झालं त्याला ताप आणि आधी 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 तर श्रेयांशी या टायमात तब्येत ठीक नाही. त्याला काय ताप आणि सर्दी खोकला झाला आहे. सो त्यासाठी भूसाने आता त्याला गोळ्या दिल्यात मेडिसिन. काल रात्री त्याला आम्ही बोललो डॉक्टरकडून गोळ्या घेऊन ये, पण नाही घेऊन आला. आणि आता एवढं ट्रॅव्हल वगैरे करतोय. माहिती होतं का तुला काल रात्री? माहीत होतं याने काल मेसेज केलेला मला की बाई तब्येत ठीक नाही. तर बोल नाही. तर आता आम्ही चाललोय दहीहंडी बघण्यासाठी आणि म्हणून आम्हाला रिले झाला. नाहीतर आज आम्ही खूप लवकर जाणार होतो, 2-3लाच जाणार होतो. आता 6 वाजलेत. आता आम्ही चाललो दहीहंडी बघायला. खरं टाईम नाही, पण ठीक आहे आम्ही चाललो कारण श्रेयांशची तब्येत ठीक नव्हती म्हणून. तब्येत ठीक नव्हती म्हणून दहीहंडीला घेऊन चाललो. मी आणि भूसा इथे गोसाळे तलावच्या इथे. भूसा मला इथं घेऊन आलं आहे फर्स्ट. आणि इथे समोर गोसाळे तलावच्या एकदम बाजूला दहीहंडी आहे. त्यासाठी आता भूसा सांगेल. तलाव दाखव. तलाव बघा, हे घोसाळे तलाव आहे. आंबे घोसाळे तलाव ठाण्याचा फेमस तलाव आहे. ओके. आणि आता इकडेच दहीहंडी लागणार आहे. आता आम्ही चालतोय. तुम्हाला डीजेचा आवाज ऐकायला येत असेल. डीजेचा आवाज बॅकग्राऊंड मध्ये फॉर शॉर जात असेल. आता आम्ही तेच बघायला चालू आहे. खूप मस्त तलाव आहे. मी तुम्हाला त्याचे सिनेमॅटिक्स देतो काय. काय भूसा काय वाटतं, एकतरी बघायला भेटेल आज? काय माहिती, त्यांचा टाइमपास चालू आहे ना. बघू त्यांचा टाइमपास संपल्यावर बघायला भेटेल. हां लेट सी. गो फॉर द बेस्ट. एकतरी आज आम्हाला बघायला भेटली पाहिजे. मे बी एक तरी बघायला भेटला पाहिजे. या ठिकाणी अजून 2 महिला पथक आलेले. आता लावणार नाही, कामात थोडा वेळ कारण लाईन आपली भरपूर मोठी. किसका नंबर नाही ते
सबका नंबर आएगा, टाइम पे आएगा। 7 तक 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 पटकाचा थर लावून ठेवतो त्यानंतर आपल्या या जोडीला बोलतो. आपली ताई या ठिकाणी गोकुळ अंडी होते ना, त्या गोकुळ अंडीचे प्रमुख प्रायोजक गोकुळ दूध, या गोकुळ दुधाचे गोकुळ उत्पादक संघटना कोल्हापूरला आहे. दे दे मेरा साथ. भाई ब्लॉग कर रहे हम लोग, रील्स नहीं बना रहे भाई, रील्स थोडी कर रहे. तर आता आम्ही तर मागे जी दहीहंडी होती त्या मागे आम्ही जसं आता दहीहंडी बघितली, खूप मस्त वाटलं दहीहंडी बघून. काय बोलतो? लोक फक्त सालोक आले आणि पत्थर लावतात. ते मागे गेले जे त्या साईडला ते 6 लोक येऊन त्यांनी 7 तर लावले. नाही पण खूप मजा आली बघायला. 3-4 आम्ही दहीहंडी बघितली आणि खूप मस्त वाटलं. लाईक तुला कसं वाटलं? म्हणजे मला तो खूप चांगलं मस्त वाटलं. होता, भारी होता. 7 थर 6 थर आणि लावले. जो डान्स अरे जो डान्स त्या मुलांनी त्यांनी पूर्ण ते क्रेज original होता. सगळ्यांचं जे बोलतो ना आपण Yeah. क्राऊडचं जे अटेन्शन आहे ना, क्राऊड अटेन्शन त्या भावाने एकट्याने खेचलं. 1 साइडेड डान्स करत होता. खूप मजा आली. आणि नंतर लास्टला जे आम्ही 2 गोविंदा पथकांचे जे थर बघितले, थर खूप मस्त होते. आणि सगळ्यात म्हणजे त्यांचं कलर कॉम्बिनेशन, हा टी शर्टचा कलर कॉम्बिनेशन होता. लाईक ऑरेंज आणि येल्लो, एकदम भगवा. मस्त असा भगवा कलरचा होता. खूप मस्त कलर होता आणि खूप आम्हाला आवडलं, मजा आली. आता थोडंसं आमचं जरा काम बाकी आहे, ते आम्ही आता काम करतो. पण मला हे नाही कळतं, आपल्याला असं आठवत नाही की श्रेयांश आपला आजारी आहे. आधी 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 श्रेयांश आमचा आजारी आहे. म्हणजे झोपला. एवढे आम्ही चांगले मित्र आहेत की आमच्यासारखे चांगले मित्र कधी जगात तुम्हाला कधी भेटणार नाही. कारण की आमचा मित्र हा आजारी आहे आणि आम्ही दोघं बिंदास दहीहंडी बघायला गेलेलो. कारण की आम्हाला जरा पण लाज लज्जा शरम नाही आहे. आम्ही त्याला जस्ट गोळ्या घेऊन दिल्या, काही नाही. आम्ही फक्त नॉर्मल त्याला मेडिसिन्स घेऊन दिल्या मेडिकलमधून आणि त्याला आम्ही आमच्या गाडीत झोपवलं. हे बघा तुम्ही बघू शकता. आम्हाला तुम्हाला दाखवतो मी बॅक कॅमेऱ्याने. तो बिचारा झोपला, आराम करतोय. आता त्याचा जो आराम करण्याचा टायमिंग आहे तो संपला आहे. आता आम्ही आलो, ठीक आहे. आपली गरमी देऊ का? बॉडीची गरमी देऊ? ठंडी वाजते श्रेयांश. थंडी वाजते. आधी 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 तू हमें छोड़ के मत जा आधी. या खरंच गेला काय? उठो हे श्रेयांश आहे, झोपतोय ना. मग झोप माने झोप. चल काय नाही, आम्ही फक्त ह्याच्यासाठी कॉल केला. आम्ही आवाज दिला की आम्ही उठलोय. ठीक आहे नींद आ रहा है? नींद आ रहा है. ठीक लगा की नहीं? गोली खा के. हाँ मग येतो का घरी? येतो का तुला घरी जाऊन सोडतो आम्ही. नॉर्मल आहे, एवढं नाही गरम. एवढं नाही ना, राहू दे. मग झोपूच झाला. आराम कर सोड. जाऊया आपण तिकडे, आपल्या इकडे चहा मारू. आपण काय करूया मग? चाय पिऊ तो पण. चाय पिऊ. चाय बेस्ट सोल्युशन चाय. चाय. तो आता इथं 6:49 झालेत आणि आपली गाडी इथं पार्क केली आहे.
आणि हा आहे वृंदावनचा बस स्टॉप आणि आम्ही त्यात आलो आहे चाय पिण्यासाठी. आता बघू आम्ही चाय पिऊ. कुठे गेला भूसा? भूसा कुठे गेला? तर आम्ही त्यात चाय घेतली आहे. चायसोबत आता आम्ही बिस्किट वगैरे घेतो आहे. आणि या ठिकाणी श्रेयांश चाय बिस्किट खाताना त्याला बोललो आम्ही जरा चाय बिस्किट खा, बरं वाटेल. भूसा म्हणजे चाय, माझी पण चाय, श्रेयांश चाय बिस्किट. सो गाईज आता 10:30 वाजलेत आणि आता आम्ही आलो आहे बिल्डिंग खाली. तुम्ही बघू शकता इथं पार्किंगमध्ये आपली गाडी पण लावली आहे आणि आता आपली गाडी लॉक केली आणि आता आम्ही चाललो आहे वरती. सो आजचा जो गोपालकाला तुम्हाला आम्ही दाखवला दहीहंडीचा उत्सव हा ठाण्याचा होता आणि विक्रोळीचा आम्ही नाही कवर करू शकलो कारण की आम्हाला येता येता वेळ झाला. श्रेयांशला मध्ये थोडी तब्येत थोडी डाऊन होती. आता कसं वाटतं? बरं वाटतं. हां, सो त्याला आम्ही जरा गोळी वगैरे दिलेली, तुम्ही बघितलं असेल ब्लॉगमध्ये. आणि आता आम्ही चाललो आहे घरी. बघू, जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा. हां, सो नक्की तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा आम्ही असा हा ब्लॉग कंटिन्यू करू का नको. बरोबर. सो आता आम्ही जातो, जरा श्रेयांशला पण जरा झोपायचं आणि मला पण झोपायचं आहे. सो बाय गाईज, स्टे ट्यून, नेक्स्ट व्हिडिओला भेटू.